वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आपण ग्रॅज्युएशन सारखं पोस्ट ग्रॅज्युएशन सारखं एज्युकेशन घेत राहतो आणि आपण पैसे कमवायला सुरुवात करतो. त्या एज्युकेशनला शिकून पैसे कमवायला सुरुवात करतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असतं की जीवनामध्ये मरेपर्यंत आपल्याला पैसे कमवावे लागणार आहे. परंतु महत्वाची गोष्ट, जर आपल्याला माहिती असतं ते पैसे आपल्याला मरेपर्यंत कमवावे लागणार आहे, तरी सुद्धा त्या पैशाचं नियोजन कसं करायचं ना, हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण हे शिकत सुद्धा नाही. आणि हेच कारण आहे, मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला मरेपर्यंत कर्जाच्या जाळ्यामध्ये किंवा दारिद्र्यामध्ये अडकून राहावं लागतं आणि आपल्याला हे आर्थिक नियोजन कोणत्या स्कूल कॉलेजेसमध्ये शिकवत सुद्धा नाही. हे जीवनामध्ये आर्थिक दुःख आपल्याला सहन करावं लागलं नसतं किंवा करावं लागणार नाही, जर आपण आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजन हे काय असतं जर शिकलो तर. आणि म्हणून आर्थिक नियोजन म्हणजे काय हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगणार आहे की आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे आणि नक्की आर्थिक नियोजन म्हणजे काय हे तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअरिटी मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. सो तुमचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय आणि आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि हे कशा पद्धतीने केल्या जातं आणि नक्की काय असतं याची कंप्लीट क्लिअरिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतोय. आर्थिक नियोजन म्हणजे पैसे आपल्याकडे आले आणि आल्यानंतर जे काही पैसे तुम्ही कमावलेत ते कमावल्यानंतर सगळाचा सगळा पैसा तुम्ही ज्या गोष्टी कामाच्या नाहीये, इसेन्शियल एक्सपेन्सेस नाहीये, तरी सुद्धा ज्या पैसे कामाचे नसताना, ज्या गोष्टी कामाच्या नसतात, ज्यावर आपण खर्च करतो, म्हणजे आर्थिक नियोजन का तर नाही. आणि मोस्ट ऑफ द प्रोफेशनल चुका इथेच करतात की पैसे कमावतात आणि अशा ठिकाणी पैसे खर्च करतात ज्या गोष्टी कामाच्या सुद्धा नसतात. म्हणून पहिली गोष्ट, आर्थिक नियोजन म्हणजे जे पैसे तुम्ही कमावता, ज्या गोष्टी कामाच्या नाहीये त्या गोष्टींवर सुद्धा खर्च करणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही. आणि अजून पुन्हा तुम्हाला महत्वाची गोष्ट समजून सांगतोय, जो पगार तुम्ही कमावताय तो कमावलेला पगार तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही तुमचे इसेन्शियल एक्सपेन्सेस केलेत, रेंट दिलं, EMI गेले, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही जर म्हणाल की माझ्याकडे सर पैसे उरलेच नाही आणि मी पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट बघत राहिलो, याला आर्थिक नियोजन म्हणतात? याला आर्थिक नियोजन म्हणत नाही. म्हणून आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, कारण की मित्रांनो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून पैसे कमवायला शिकलोय आणि आपल्याला माहिती आहे पैसे आपल्याला मरेपर्यंत कमवावे लागणार. परंतु आपल्याला कोणत्याच स्कूल कॉलेजेसमध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये म्हणा, आपल्याला आपल्या जीवनात आर्थिक नियोजन शिकवलं गेलं नाही, आपल्या पैशाचं नियोजन कसं करायचं हे शिकवलं गेलं नाही. म्हणून लक्षात घ्या, मी तुम्हाला कंप्लीट क्लिअरिटी देतोय की आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय. जो पैसा तुम्ही कमावताय त्या कमावलेल्या पैशातून जो काही तुमचा गरजेचा गोष्टींचा खर्च आहे, इसेन्शियल एक्सपेन्सेस, ग्रोसरी असेल, रेंट असेल, मुलांचं शिक्षण, इव्हन तुमच्या इसेन्शियल एक्सपेन्सेस मध्ये तुमचे EMI सुद्धा येतात. EMI का येतात? जर तुम्ही एखादी कार घेतली असेल आणि त्याच्यावर जर लोन असेल आणि EMI जर तुम्ही भरले नाही तर ते कार उचलून घेऊन जाईल, राईट? बँक कार उचलून घेऊन जाईल. म्हणून ते सुद्धा इसेन्शियल एक्सपेन्सेस मध्येच येतात. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला पर्सेंटेज डिसाईड करायचे, पर्सेंटेज ठरवायचे. जे लोन तुम्ही घेताय ते लोन तुमचं 35-40% पेक्षा जास्त तुमच्या इन्कमच्या नसायला पाहिजे. जे कार लोन तुम्ही घेताय ते कार लोन तुमच्या मंथली इन्कमच्या 10% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. हे आपल्याला अंडरस्टँड होणं, हे आपल्याला समजणं गरजेचं. जे इन्कम आपण कमावतोय त्या कमावलेल्या इन्कम मधला हिस्सा किती आपल्याला गरजेच्या गोष्टींवर खर्च करायचा आहे, किती पैसा आपल्याला इसेन्शियल एक्सपेन्सेस साठी, किती पर्सेंट आपल्याला आपल्या लोनच्या EMI साठी, किती पर्सेंट आपल्याला आपल्या लक्झरियस लाईफस्टाईल साठी, किती पर्सेंट आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट साठी खर्च करायला पाहिजे, हे आपल्याला ठरवावं लागतं. हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. जे पैसे तुम्ही कमावतात इसेन्शियल एक्सपेन्सेस झाल्यानंतर जो पैसा उरतो ना, त्या उरलेल्या पैशाला अशा ठिकाणी गुंतवणे जिथे तुम्हाला महागाईपेक्षा जास्त परतावा मिळेल आणि तुमचे आर्थिक ध्येय जीवनातले अचीव होण्यासाठी आणि तुम्ही
त्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जिथे तुम्हाला मदत होईल तशा ठिकाणी गुंतवणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय. परंतु आपण आपल्या आर्थिक नियोजनाकडे लक्ष देत नाही. म्हणून लक्षात घ्या, डिसाईड करा जे पैसे तुम्ही कमावताय ना, जे पैसे तुम्ही कमावताय त्याला डिसाईड करा की तुम्हाला घर खर्चावर किती खर्च करायचे, तुमच्या लोनच्या ईएमआय मध्ये किती तुम्हाला जाऊ द्यायचे. मोर दॅन 35-40% पेक्षा नाही जायला पाहिजे. तुमच्या घर खर्चावर मोर दॅन 50% पैसा खर्च नाही व्हायला पाहिजे, इन्क्लुडिंग लोन ईएमआय. 55% नॉट मोर दॅन, राईट. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड 10% स्वतःच्या इमर्जन्सीसाठी गोळा करायला पाहिजे. तुमच्याकडे तुमची लक्झरियस लाईफ जगायला तुम्ही 10% 15% खर्च करू शकता. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या प्रॉपर लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवून प्रॉपर पद्धतीने स्वतःचं आर्थिक नियोजन करा. मी तुम्हाला माझ्या मास्टर क्लासमध्ये शिकवल्या जाणारा बेस्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, ज्यामधून तुम्हाला क्लिअरिटी येईल की आर्थिक नियोजन, पैशाचं पृहन, बजेटिंग प्लान तुम्हाला मी समजून सांगतोय जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल, राईट. मी तुम्हाला कंप्लीट क्लिअरिटी देतोय या व्हिडिओमध्ये. समजून घ्या हा बजेट प्लान जो तुम्हाला तुमचं आर्थिक नियोजन करायला मदत करेल. तुमच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्याला आपण गरजेच्या गोष्टींना म्हणतो इसेन्शियल एक्सपेन्सेस, इसेन्शियल एक्सपेन्सेस वर तुमच्या मोर दॅन 55% खर्च करू नका, इन्क्लुडिंग लोन ईएमआय. 90% लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की ते लोक काय करतात माहितीये, 55% पेक्षा जास्त लोन ईएमआय मध्येच जातो, इसेन्शियल एक्सपेन्सेस मध्येच पुरा पगार संपून जातो. आपल्याला माहितीच नाहीये, कोणी शिकवलंच नाही ना. यात आपली काय चुकी आहे? चुकी आपली फक्त हेच आहे की आपण शिकण्याचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणून मोर दॅन इसेन्शियल एक्सपेन्सेस, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावर 55% पेक्षा खर्च करू नका. वेल्थ अकाउंट, वेल्थ म्हणजे काय? संपत्ती निर्माण करण्यासाठी दर महिन्याला कमीत कमी 10% तरी गुंतवणूक करा. पण 10% सुद्धा काहीच होणार नाही. जर पॉसिबल असेल तर 20% करा, जर पॉसिबल असेल तर 30% करा. माझा 80% पैसा हा फक्त आणि फक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी वेल्थ अकाउंट मध्ये इन्व्हेस्ट केला जातो, वेगळ्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये. म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, जिथे कुठे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय. परंतु लक्षात घ्या, महागाईपेक्षा जास्त परतावा मिळणाऱ्या ठिकाणीच गुंतवणूक करा. आणि अजून जिथे कंपाऊंडिंग रिटर्न मिळतं ना, तिथे गुंतवणूक करा. कारण की अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात, कंपाऊंडिंग इज द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. ज्याला कंपाऊंडिंगचा अर्थ कळाला तो जीवनामध्ये लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकतो. ज्याला कंपाऊंडिंगचा अर्थ कळाला नाही तो फक्त लोनचे हप्ते भरू शकतो. लॉंग टर्म सेव्हिंग 10% स्वतःच्या इमर्जन्सीसाठी गोळा करा. दर महिन्याला ऍटलिस्ट तुमचा इमर्जन्सी फंड गोळा होईपर्यंत. एकदा तुमचा इमर्जन्सी फंड गोळा झाला त्यानंतर त्या अकाउंट मधला तो पैसा जो आहे तो तुम्ही तुमच्या घरामधल्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी वापरू शकता, किंवा तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षांनी 5 वर्षांनी वर्ल्ड टूरला जायचंय फॅमिलीला घेऊन त्यासाठी वापरू शकता. पण परंतु पहिले 6 महिने ते कमीत कमी 12 महिन्याचा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आणि तो कशासाठी? जॉब लॉस झाला, बिझनेस लॉस झाला, घरामध्ये हॉस्पिटल मेडिकल इमर्जन्सी आली तर, कोविड सारखी सिच्युएशन आली तर. आता हा इमर्जन्सी फंड असायला किती पाहिजे? लक्षपूर्वक ऐका. जर तुमचा इसेन्शियल एक्सपेन्सेस खर्च तुमच्या इन्कमच्या जो काही पर्सेंट असेल, उदाहरणासोबत मी समजून सांगतोय. राम नावाचा व्यक्ती आहे आणि या राम नावाच्या व्यक्तीचं इन्कम लेट्सी आहे 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये हा कमावतोय आणि 1 लाख रुपये जो हा व्यक्ती कमावतोय यातून याचा खर्च आहे इसेन्शियल एक्सपेन्सेसचा 30,000, राईट. तुम्हाला सिंपल करायचं काय आहे? 6 महिन्याचा इसेन्शियल एक्सपेन्सेस म्हणजे 30,000 into 6 इज इक्वल टू तुमच्याकडे 1,80,000 रुपये हे ऑलवेज असणं गरजेचे आहे इमर्जन्सीसाठी. जॉब लॉस झाला, बिझनेस लॉस झाला किंवा कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी आली तर ऑलवेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतोय 90-80% लोक असे आहेत की त्यांच्याकडे स्वतःचा 6 महिने 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड सुद्धा नाही. जर मी तुम्हाला म्हटलं की उद्याच्या उद्या तुमचा जर जॉब गेला आणि तुम्हाला पुढचे 12 महिने किंवा 6 महिने न काम करता जगावं लागलं तर जगू शकाल का? मी तुम्हाला सांगतोय
80% लोकांचे 90% लोकांचे उत्तर नाही येतात. फक्त 10% 20% लोक म्हणतात की यस, 1 वर्ष जगू शकेल. पण मी तुम्हाला म्हणतोय की जर 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, तुम्ही जॉब केलाय, नोकरी केलीये, तर 1 वर्ष जगू शकत नसेल तर अशा पद्धतीने आपण आर्थिक नियोजन करतो. अशा पद्धतीच्या आर्थिक नियोजनाला काय अर्थ आहे? मरेपर्यंत फक्त पैसे कमवत राहण्यासाठीच काम करायचंय का? हे आपल्याला अंडरस्टँड करणं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आर्थिक नियोजन हे काळाची गरज आहे, मी तुम्हाला सांगतोय. हे आज तुम्ही शिकला नाहीत ना, तर तुमचे मुलं बाळ शिकणार नाही आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यभर फक्त पैसे कमावण्यासाठीच काम करत राहावं लागेल. नाही स्वतःचा तुम्ही विचार करत आहात तर ऍटलिस्ट तुमच्या मुलाबाळांचा तरी करा. जर तुम्ही शिकलात तर त्यांना शिकवाल आणि ते शिकलेत तर त्यांच्या जीवनात ते स्ट्रगल करणार नाही. कारण की ज्या कोणत्या स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवताय ना, लाखो रुपये खर्च करून, काय म्हटलं मी, लाखो रुपये खर्च करून, त्या स्कूल कॉलेजेसमध्ये सुद्धा आर्थिक नियोजन शिकवल्या जात नाहीये, जे मी तुम्हाला इथे शिकवतोय. परंतु हे आर्थिक नियोजन शिकण्यासाठी जर स्वतःच्या लर्निंगवर तुम्ही खर्च केला आणि शिकलात तर लाखो रुपयाचा तुमचा यातून फायदा होतो, मी तुम्हाला सांगतो. पैसे कमावणे आणि पैशाचं नियोजन करणे या दोन्ही गोष्टी माइंड बी तुम्हाला वाटत असेल की या सारख्याच आहे. त्या सारख्या नाहीये साहेब. या दोन्हीही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. पैसे कमावणे आणि पैशाचं नियोजन करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. हे अजूनही आपल्याला माहिती नाहीये, म्हणून तर आपण मरेपर्यंत कर्जाच्या जाळ्यात आणि दारिद्र्यामध्ये अडकलेलो असतो. आपल्याला असं वाटतंय की फक्त पैसे कमावल्याने सगळं आयुष्यात बरोबर होऊ शकतं. पैसे कितीही तुम्ही कमवा, पण त्याचं नियोजन नसेल ना, तर आपण आपल्या जीवनात आर्थिक ध्येय अचीव करू शकणार नाही. फायनान्शियल स्ट्रगल आपल्याला करत राहावं लागणार. फायनान्शियल मजबूत लाईफ आपण जगू शकणार नाही. म्हणून लॉंग टर्म सेव्हिंग अकाउंट सेपरेट, यासाठी तुम्ही इमर्जन्सीसाठी 10% तुमचे पैसे सेव्ह करा तुमच्या इन्कमच्या. लर्निंग हा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या जीवनातला, जो आपण यावर लक्ष देत नाही. इंजिनिअरिंग झालं, बीकॉम झालं, एमकॉम झालं आणि असं वाटतं आपल्याला 5, 25, 50 हजार कमवायला लागलो, त्यानंतर शिक्षण आपलं आपण बंद करून टाक. म्हणून लक्षपूर्वक ऐका. स्वतःच्या लर्निंगवर तुमच्या इन्कमच्या कमीत कमी 10% खर्च करा. का? स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. हा जो मोबाईल तुम्ही वापरताय, जो कोणता तुमच्याकडे आहे ना, त्या मोबाईल मध्ये सुद्धा तुम्हाला दर महिन्याला नोटिफिकेशन येतं, अपडेट युअर सॉफ्टवेअर. स्वतःचं सॉफ्टवेअर अपडेट करा म्हणून नोटिफिकेशन येतं, राईट? जर मोबाईल मध्ये नोटिफिकेशन येतं अपडेट होण्याचं, त्या मोबाईलला जर दर महिन्याला नोटिफिकेशन येऊन अपडेट व्हायची गरज आहे, तर आपण माणूस आहे, माणसाला रोज अपडेट व्हायला पाहिजे. म्हणून स्वतःच्या लर्निंगवर नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी इन्व्हेस्ट करा. आणि हे इन्व्हेस्टमेंट जर कराल ना, तर तुमचं अर्निंग सुद्धा वाढेल. मी नेहमी म्हणत राहतो, लर्निंगच फक्त आपलं अर्निंग वाढू शकते. तुम्ही मेहनत कितीही करा, तुम्ही एफर्ट्स कितीही लावा, परंतु जेपर्यंत तुम्ही शिकणार नाही, स्वतःला डेव्हलप करणार नाही, तुमचं अर्निंग वाढणार नाही. नाहीतर काय होईल, ज्या कंपनीत तुम्ही काम करताय ना, त्याच कंपनीत एक व्यक्ती 2 लाख रुपये महिन्याचे सुद्धा कमावतोय आणि त्याच कंपनीत तुम्ही 50,000 सुद्धा कमावताय. म्हणून स्वतःला डेव्हलप करा, स्वतःच्या स्किल अपग्रेड करा. जग कुठे चाललंय बघा. या डिजिटल युगामध्ये जग किती स्पीडनी वाढत चाललेलं आहे, यावर आपलं लक्ष नाहीये, हे आपण बघत सुद्धा नाहीये. आपलं काम काय आहे? सकाळी डबा घेणे, दिवसभर काम करणे, संध्याकाळी घरी येणे, 2 तास फॅमिलीला देणे, दुसरा दिवस सेम रुटीन सुरू. असं करू नका. स्वतःला डेव्हलप करा. चॅरिटी येस, युनिव्हर्सल रूल आहे. जे पैसे आपण कमावतोय ना, त्यातला स्मॉल हिस्सा दान करणं दर महिन्याला गरजेचं आहे. जेवढी श्रीमंत लोक तुम्ही बघत असाल ना, हे दर महिन्याला आपल्या इन्कमचा स्मॉल हिस्सा दान करतात. अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल जिथे गरज आहे तिथे करणं गरजेचं आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये, आपल्या महाराष्ट्रातून क्लोज टू 5,000 प्लस लोक आपल्या कम्युनिटीमध्ये आहेत आमच्या. आणि दर महिन्याच्या 10 तारखेला तारीख ठरवलेली आहे. दर महिन्याच्या 10 तारखेला सगळे जण एकत्र मिळून काय करतात? चॅरिटी करतात. अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, करणं गरजेचं आहे. कारण की जितना ज्यादा देंगे उतना ज्यादा आएगा. देंगे ही नहीं तो आएगा कहां से. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट जे म्हणजे लक्झरियस लाईफ. इनिशियली ज्यावेळेस तुम्ही या फॉर्म्युल्याला फॉलो करायला सुरुवात कराल नियोजन करण्याच्या, त्यावेळेस सुरुवातीला लक्झरियस लाईफस्टाईलवर पैसे कमी खर्च करा. ज्यावेळेस तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागेल,
पॅसिव्ह इन्कम तुमच्याकडे यायला सुरुवात होईल, त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या लक्झरियस लाईफस्टाईलवर जास्तीत जास्त पैसे खर्च केले तरी काही प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मागच्या 10 वर्षात लाईफमध्ये लक्झरियस लाईफ पूर्ण कॉम्प्रोमाइज केली आणि आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की मी आर्थिक नियोजन या विषयावर जास्तीत जास्त सिरियस असल्याच्या कारणाने मी लक्षपूर्वक वयाच्या 31व्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र लाईफ जगतोय. राईट? आणि हे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात जगू शकता जर तुम्ही ह्या गोष्टी सतत शिकत राहिला तर. आपण शिकत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. राईट? आपण शिकत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आर्थिक नियोजन हे काळाची गरज आहे मित्रांनो. आर्थिक नियोजन हे शिकणं गरजेचं आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा यासाठी सांगतोय कारण की हे तुम्ही शिकावं हे मला आतमधून वाटतंय, जे आपल्याला कुठे शिकवल्या जात नाही. म्हणून आपल्याला कर्जाच्या जाळ्यामध्ये, दारिद्र्यामध्ये अडकलं राहावं लागतं आणि आपल्या महाराष्ट्रातला एकही व्यक्ती आर्थिक नियोजनाचा, आर्थिक स्वतंत्र न मिळवण्याचा किंवा या दारिद्र्यामध्ये किंवा कर्जाच्या जाळ्यामध्ये फसला राहावा असं मला बिलकुल वाटत सुद्धा नाही. म्हणून कृपया करून स्वतः तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजन करा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, आणि आपल्या जीवनातले आर्थिक ध्येय अचीव करा. कारण की मित्रांनो, आर्थिक नियोजन हीच काळाची गरज आहे. जर तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी पटल्या असेल आणि आवडल्या असेल आणि तुम्हाला युजफुल वाटल्या असेल तर मला एकच सेंटेन्स कमेंटमध्ये लिहा, जे मला तुमच्याकडून बघायला आवडेल आणि त्यावर मी पर्टिक्युलर तुम्हाला रिप्लाय सुद्धा देईल. आर्थिक नियोजन हीच काळाची गरज आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आर्थिक स्वतंत्र मिळवल्या जावं म्हणून हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत न ठेवता, जेवढे काही तुमच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे, मित्रमंडळी आहे, तुम्हाला करायचं काय आहे, 1 रुपयाही तुम्हाला पे करायचा नाहीये. फक्त व्हिडिओची लिंक कॉपी करायची आहे आणि शेअर करायची आहे. आणि मला पूर्ण तुमच्यावर भरोसा आहे की एवढं तर तुम्ही करू शकता माझ्यासाठी. राईट? थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी. आणि चॅनलवर पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब बटन हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. सबस्क्राईब चॅनलला करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन चांगले व्हिडिओज माझे तुमच्यापर्यंत येत राहील, ज्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील आणि तुम्ही अशाच प्रकारे आर्थिक नियोजनाबद्दलच्या गोष्टी शिकत राहणार आहात. बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव यू ऑल. See you in the next video. Stay happy, stay healthy, stay wealthy always. Love you all.